आपण आत्ता पूतनेचा उद्धार हा प्रसंग कथेमधला श्रवण केला। भागवतातला प्रत्येक प्रसंग यद्यपि बाललीला आहे तरी सुद्धा अत्यंत गहन आणि गंभीर अशी लीला भगवंतांची बाललीला। आणि भगवंतांच्या बाललीलेला मधुर लीला असं म्हटलं जातं की कशी गोड लीला आहे। आणि मधुरत्व, मधुर असं स्वरूप कोणाचं आहे? मधुर कोण आहे? भगवान। अधरम मधुरम वदनम मधुरम मधुराधिपते अखिलम मधुरम। त्यामुळे ते माधुर्य कशामध्ये आहे? कथेमध्ये आहे, भगवंतांच्या बाललीलेमध्ये आहे। आणि ते माधुर्य, तो आनंद त्या तत्वबोधामध्ये आहे। मडकं फुटण्यामध्ये आनंद आहे का हो? अहो, आपल्या घरी मडकं बिना कारणाचं अनवधानाने फुटलं तरी अपशकुन मानला जातो। तर मडकं फुटण्यामध्ये आनंद नाही, त्याच्या तत्वात आनंद आहे की नाही? कपडे चोरण्यात कसला आनंद आला? अहो, नामुष्की ती। पण भगवंतांच्या त्या चिरहरण लीलेमध्ये जेव्हा गोपिकांचे कपडे ते घेऊन त्या झाडावर चढून जातात, पळवतात कपडे, तर ही फक्त अशी कपडे पळवायची, मडकी फोडायची असली लीला का? आणि मटकं फोडण्यामध्ये आणि कपडे चोरण्यामध्ये कसला आनंद आहे का? नाही। पण तरी आपण तेच ऐकत आलो आणि त्याच्यातच आनंद मानत आलो। आणि म्हणून माझा प्रयत्न आहे आजही उद्याही की ह्यातल्या काही तात्विक चिंतनाकडे आपण ह्या कथेच्या माध्यमातून बघायचा प्रयत्न करूयात। बाकी लीला तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, पण काही काही आणि भागवताच्या विशेषतः प्रभू श्री कृष्णांच्या बालकृष्णांच्या या बाल लीलेमध्ये 3 प्रमुख टप्पे आहेत। किती टप्पे आहेत? 3। पहिला टप्पा माखन चोरी, दुसरा टप्पा चिरहरण आणि तिसरा टप्पा महारास। जोपर्यंत या 3 शिड्या, ही 3 पायऱ्या कळत नाहीत तोपर्यंत ह्या लीलेचं आध्यात्मिक महत्त्व लक्षातच येत नाही। मग ही फक्त लीलाच राहते। फक्त त्या टिपऱ्या घ्यायच्या, गोल गोल फिरायचं, नाचायचं, दमले ग बाई म्हणून बसायचं। पण फक्त एवढीच लीला, कारण पुन्हा सांगतोय की अत्यंत गंभीर लीला आणि म्हणून ती उत्तम लीला आहे की ज्याच्यामधनं दिग्दर्शन आहे, ज्याच्यामधनं आपल्याला समजवलं जात आहे आणि जे अंगीकार करायचंय ती लीला म्हणजे भगवंतांची बाललीला। आणि चला, पूतनेचा मोक्ष झाला। पुढे कंसाने पाठवलेले शकटासुर आणि तृणावर्त नावाचे 2 राक्षस आले। झालं काय? भगवंत लहानाचे मोठे होत आहेत। बाळकृष्णांचा एवढा आनंद, बाळकृष्ण जसे प्रकट झाले तसे त्या गोकुळामध्ये असा आनंद आहे की बस आनंद आणि आनंदच तिथं सगळ्यांना अनुभव होतो। आणि या आनंदाचं रसास्वादन करत आहे गोप गोपी हे सगळे त्या बालकृष्णांचं नित्य दर्शन करतात। आता या बाळकृष्णांचं दर्शन हा या सगळ्यांच्या जीवनातला एक अविभाज्य घटक, अविभाज्य अंग आहे। अहो, काम असेल तर आपण कोणाकडेही जरूर जातो, पण बिना कामाचं काहीतरी काम काढून, काहीतरी खुसपट काढून सारखं जाणं, तसं आता या गोपांचं, या गोपींचं व्हायला लागलं की काम असो अथवा नसो त्यांना तर त्या नंद महालामध्ये जायचं आहे। आणि कशासाठी जायचं आहे? बाळकृष्णांच्या दर्शनासाठी जायचं आहे। कारण ज्यांनी एकदा भगवंतांचं दर्शन केलं,
ज्यांना एकदा त्या स्वरूपाची गोडी लागली, ज्यांना एकदा त्या स्वरूपाचा लळा लागला, त्यांना आपल्या मनाला तिथनं परावृत्त करणं एवढं सहज नाही. आणि म्हणून या गोपी रोज करतात काय, तर सकाळी लवकर उठतात, आपल्या गायींच्या धारा काढतात, गायींना चारा खायला घालतात, पाणी पाजतात, गायींची पूजा करतात, काढलेलं दूध गरम करतात, जमवलेलं दह्याचं मंथन करतात, त्याच्यातनं लोणी काढतात आणि लोण्याचं मडकं घेऊन जातात कुठे, नंदभवनामध्ये. कोणासाठी, बालकृष्णांसाठी, की आम्ही हा नैवेद्य आणलेला आहे, बालकृष्णांसाठी हे लोणी आणलेलं आहे. आणि हा जो भाव आहे, हा गोपी भाव, हा गोपी भाव आमच्या जीवनामध्ये उतरणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तो गोपी भाव समजून घेण्यासाठी आपण ही बाललीलेचं चिंतन करतोय. झालं, या गोपी रोज जात आहेत. बर, भगवंत ज्या क्षणी गोकुळामध्ये प्रकट झालेत, त्या क्षणापासनं या गोकुळामध्ये अशी अनुभूती आहे की साक्षात 8ही लक्ष्मी गोकुळामध्ये येऊन बसलेल्या आहेत. गाय तीच आहे, गवळण तीच आहे, त्या गाईला फिरायला नेणारा गोप सुद्धा तोच आहे. पण जी गाय 2 लिटर दूध द्यायची ती आता 20-20 लिटर दूध दिलं तरी सुद्धा दूध द्यायचं बंद करत नाही. अहो, एवढं भरभरून मिळतंय, एवढं भरभरून दूध देत आहेत की अशी सुबत्ता या गोपांच्या जीवनामध्ये कधी नव्हतीच. अहो, ठेवायला मडकी कमी पडायला लागली, ठेवायला दूध दुभतं जागा कमी पडायला लागली. आणि सगळ्या गोपगोपींनी असा अनुभव केला की जेव्हापासनं हे बाळकृष्ण आले तेव्हापासनं सगळ्या लक्ष्मीची कृपा के फक्त गोकुळावरती होती आहे. आणि घरी सुबत्ता असेल, घरी जर वानवा नसेल, तर मग माणसाचं चित्त भगवंतांच्या सेवेमध्ये, प्रेमामध्ये लागतं. हिंदीत म्हणतात की नाही, भूके भजन न होय गोपाला. पोट भरलेलं नसेल तर त्या पोटाचा आक्रोश डोक्याला आधी ऐकू येतो. ह्या सगळ्यांची पोट पहिल्यांदा भगवंतांनी भरली आहेत. किंवा तुम्हाला दूध दुभतं पाहिजे, तुमचं काय धन आहे, गोधन आहे, तुमच्याकडे काय आहे, दूध आहे, दही आहे, घी आहे, ते सगळं तुम्हाला देतोय. आणि ते सगळं प्राप्त एकीकडे होत असताना सुद्धा ह्या गोपिका भगवंतांच्या दर्शनासाठी आसुसलेल्या आहेत की काही झालं तरी भगवंतांचं दर्शन करायचं. आणि नुसतं दर्शन नाही, किंकर भाव, की यशोदेच्या महाली गेला, अगं यशोदे तू बस, अगं मी आले ना, आता मी करते. काय तुझ्या लालाची, तुझ्या कान्हाची, तुझ्या बाळकृष्णाची दुपटी का धुवायची आहेत, मी धुवून देते बरं. अगं तुझ्या बाळकृष्णाला नाहू माखू घालायचंय, मी त्याला अंघोळ घालते. तुझ्या बाळकृष्णाला तीट लावायची आहे, मी लावते. काजळ घालायचंय, मी घालते. तुझ्या बाळकृष्णाला लोणी भरवायचंय, मी भरवते. आणि हा किंकर भाव की मी तिथं चालले कशासाठी, नुसतं बसून चकाट्या पिटण्यासाठी अजिबात नाही, टाळ घेऊन बसण्यासाठी नाही, तर कैंकर्य, काहीतरी सेवा, की हे झालं तर आणखीन हे करते, हे असेल तर हे करते, हे असेल तर हे करते. कैंकर्य लक्षण विलक्षण या गोपी आहेत. आणि कर्म मार्गाने त्या अखंड भगवंतांशी जोडलेल्या आहेत. गोपींचा भाव भक्ती तर आहेच आहे, पण नुसती भक्ती नाही, कर्मठ भक्ती गोपींची आहे. हिंदी मधलं फार सुंदर भजन आहे, म्हारा बाल गोविंदा जी म्हारे घर रमवा आजो जी, हाथ धुलाई दू पाव धुलाई दू और धुलाऊ थारो मुंडो जी, म्हारे मन में ऐसे आवे अपने हाथ धुलाई दू नहलाई दू म्हारा बाल गोविंदाजी. की मी माझ्या स्वतःच्या हाताने बालकृष्णांची तिथं जाऊन सेवा करेन. आणि आता दूध दुभतं खूप आहे, प्रत्यक्ष परमात्म्यांचं दर्शन होत आहे, त्यांची सेवा प्राप्त होते. आणि त्यामुळे त्या संपूर्ण व्रजमंडळामध्ये आनंद 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 आहे.
अहो ती पूतना न येती तर भगवंतांच्या जन्माचाच उत्सव अखंड चालत राहिला असता. आणि तसाही माणूस उत्सव प्रिय आहे. माणूस कसा आहे? उत्सव प्रिय. आपल्याला उत्सव करायला फक्त कारण पाहिजे हो. हां, आपल्याला उत्सवासाठी फक्त कारण पाहिजे. पण आता काय झालंय, या कलियुगामध्ये उत्सवाचं स्वरूप बदललंय. आता काय व्हायला लागलं, काही चांगलं झालं तर पहिल्यांदा उत्सव व्हायचे. आता काय होते, पार्टी. ॲडमिशन झाली, दे पार्टी. गाडी घेतली, दे पार्टी. घर बांधलं, दे पार्टी. मुलगा झाला, दे पार्टी. सासू मेली, बस तेवढीच एक पार्टी मागायची शिल्लक आहे, बाकी तर सगळ्यातच दे पार्टी. बस तेवढीच एक पार्टी शिल्लक आहे. बाकी कुठली गोष्ट आपण सोडली हो की ज्याच्यामध्ये पार्टी लोक देत नाहीत. तोच हाल, तीच स्थिती या गोपींची आहे. गोपी भगवंतांच्या दर्शनासाठी येतात. अहो दर्शन तर होतं, भगवंतांची जेवढी सेवा आपल्या हातनं व्हावी ती सेवाही करतात आणि त्याच्यानंतर आनंद मग्न असतात. आणि एका दिवशी भगवंतांनी स्वतः कूस बदलली, पार्श्व परिवर्तन केलं. स्वतः भगवंतांनी, लहान बाळ आता ते मोठे झाले, थोडे महिना सव्वा महिना दीड महिन्याचं झाले आणि त्यांनी आपली कूस आज पहिल्यांदा बदलली. आणि हे बघता क्षणी तिथल्या त्या सगळ्या गोपी आनंदमग्न झाल्या. एक दुसऱ्यांना आलिंगन देत म्हणायला लागल्या की अहो बधाई हो, बधाई हो, भगवंत का पार्श्व परिवर्तन झालं. आणि त्या निमित्त ह्या गोपींनी उत्सव प्रारंभ केला. त्यांना तर फक्त कारण पाहिजे. उत्सव प्रारंभ झाला आणि उत्सवासाठी अनेकविध नानाविध प्रकारची पक्वान्न तयार करून त्या आपापल्या गाडीमध्ये, बैलगाडीमध्ये, शकटामध्ये भरून हे त्या गोकुळामधल्या एका सुंदर वनप्रदेशामध्ये पोहोचले. तिथं त्या बैलगाडीच्या खाली बाळकृष्णांना सुंदर गादी घालून झोपवलं गेलं. कारण बाळकृष्णांना सकाळी आंघोळ घातली आहे, तीट लावली आहे, सुंदर झबलं घातलंय, त्यांचा शृंगार केलाय आणि दूध पाजलंय. त्यामुळे त्या वनापर्यंत येईपर्यंत बाळकृष्ण झोपले. तर यशोदा देवी म्हणायला लागल्या की नाही, माझा बाळकृष्ण झोपलाय, बरं तुमचं चालू दे. तर अगं नाही, तुझ्याशिवाय कसं होणार, अगं ह्या गाडी खाली बाळकृष्णांना झोपव, कारण वरनं उन्हाची तिरीप लागणार नाही. आणि खाली बिछाना घालून त्याच्यावर गादी घालून बाळकृष्णांना झोपवलं. आणि आपले जे लहान लहान मुलं आहेत त्या मुलांना सांगितलं की इथं लक्ष ठेवा रे, बाळकृष्ण जसे उठतील तसं उठता क्षणी लगेच सांगा, मी लगेच धावत येऊन माझ्या कृष्णाला घेईन. आणि झालं, इथं भगवंत झोपले, तिकडं ह्या बायकांचा पार्श्व परिवर्तनाचा उत्सव प्रारंभ झाला. आणि त्याच वेळी कंसानी पाठवलेला एक वायवीय शरीर धारण करणारा राक्षस तिथे पोहोचला, ज्याचं नाव शकटासुर. त्याचं शरीर वायूचं आहे, त्यामुळे शरीर दिसत नाही, अदृश्यासारखा राहत होतो. तो आल्या त्यांनी काय पाहिलं की ज्याला नष्ट करण्यासाठी मी आलोय तो तर ह्या शकटाच्या खाली झोपलेला आहे. आणि म्हणून तो वायवीय शरीर धारण करणारा शकटासूर त्या शकटामध्येच वायवीय शरीराने प्रवेश केला. शकट म्हणजे बैलगाडी. त्या बैलगाडीत त्यांनी प्रवेश केला आणि बैलगाडीमध्ये प्रवेश केल्यानंतर तो आपल्या ताकदीने त्या बैलगाडीला हळूहळू खाली दाबायला लागला. बैलगाडी बघितली असेल आपण, दोन्ही बाजूला मोठी मोठी चाकं असतात आणि त्या चाकांना जोडणारं मध्ये एक मोठं लाकूड असतं ज्याला जू म्हणतात. तर ते लाकूड हळूहळू, कारण त्या बैलगाडीची चाकं जेव्हा जमिनीत धसायला लागली,
खोल रुतायला लागली तसं तसं ते लाकूड खाली यायला लागलं. भगवंत बाळकृष्णांच्या गळ्यापर्यंत आलं. आता शकटासूर आणखीन एकदा जोराने ताकद लावणार आणि त्या लाकडाच्या खाली गळा दाबला जाणार अशी परिस्थिती येता क्षणी झोपलेल्या बाळकृष्णांची निद्रा भंग झाली. त्यांनी डोळे उघडले. एक डाव्या पायाची अशी लाथ मारली की आकाशात 2 कोसापर्यंत तो शकट उंच फेकला गेला आणि धडाम आवाज करत जमिनीवरून कोसळला आणि तुकडे तुकडे होऊन छिन्न भिन्न झाला. जसा तो शकट छिन्न भिन्न झाला तसं या सगळ्या गोपींचं लक्ष गेलं. अरे झालं काय? कारण त्याच्यात आणलेल्या पक्वान्नांची मडकी होती, त्याच्यात आणखीनही काही सामान होतं आणि ह्याला लाथ मारून आकाशात उडवलं कोणी? गोपींनी येऊन विचारलं. काही गोपींना तर एकदम घाबरायला झालं की अहो भूत बाधा तर नाही? अहो असं उभी असलेली बैलगाडी एकाएक एवढ्या उंच आकाशात भिरकावली कशी जाईल? बरं, तिथं जवळपास कोण? ती छोटी छोटी मुलं आणि झोपलेले बाळकृष्ण. सगळ्या गोपी पळत पळत आल्या. मुलांना विचारलं, अरे ही बैलगाडी आकाशात कोणी फेकली? त्या सगळ्या मुलांनी एकमुखाने उत्तर दिलं, अगं फेकणारं कोण? ह्याच बाळकृष्णांनी लाथ मारली आणि आकाशात उडवली. ह्या ऐकता क्षणी यशोदा धावत धावत पुढे आल्या. पटकीने आपल्या बाळकृष्णाला उचलून आपल्या खांद्यावरती घेतलं, हृदयाशी त्याला चिपकवलं आणि म्हणायला लागले, अरे माझ्या मुलाबद्दल वाटेल ते बोलू नका. अरे एवढासा तर पोरगा, हातभराचा पोरगा एवढ्या गाडीला लाथ मारेल? काहीच्या काही सांगताय? पण काही का होईना माझा बाळकृष्ण सुरक्षित आहे हे बघून हायसं वाटलं आणि त्या शकटामध्ये प्रवेश केलेल्या शकटासुराला भगवंतांनी ह्या प्रसंगामध्ये मोक्ष प्रदान केला. हिरण्याक्षाचा पुत्र उत्कच नावाचा दैत्य हा शकटासूर म्हणून या भगवंतांच्या लीलेमध्ये आलेला आहे. एकदा ह्यांनी लोमश मुनींच्या आश्रमामध्ये जाऊन तिथल्या सगळ्या मोठ्या मोठ्या वृक्षांना चूर्ण चूर्ण करून तोडून टाकलं. त्या विशाल काय शरीराचा त्याला अभिमान होता. त्या विशाल काय शरीराच्या माध्यमातून मोठे मोठे वृक्ष उचडून उखडून तोडून टाकले. हे बघून लोमश ऋषींना राग आला आणि त्यांनी शाप दिला की अरे ज्या शरीराच्या जोरावर तू इथे उत्पात करतोयस ते तुझं शरीर नष्ट होऊन वायवीय शरीर होवो. तो राक्षस होताच आणि म्हणून राक्षसोनीमध्ये वायवीय शरीर धारण करून भटकतोय आणि आज भगवंतांनी त्याचा उद्धार केला. दुसरा एक तृणावर्त नावाचा राक्षस कंसानी पाठवलेला आहे. तृणावर्त म्हणजे वावटळ. हां, हिंदीत काय म्हणतात? बवंडर, वावटळ, की ज्याच्यामध्ये जमिनीवर पडलेलं तृण कागद काही असो ते असं गोल 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 करत उचलून आकाशामध्ये उडलं जातं. तोही वायवीय शरीर धारण करून आलेला भगवंत एक दिवस घराच्या अंगणामध्ये होते आणि त्याच वेळेला हा तृणावर्त आला. भगवंतांच्या भोवती गोल गोल फिरत त्यांनी त्या वायवीय शरीराने भगवंतांना उचललं. भगवंतांना घेऊन आकाशामध्ये गेला. भगवंतांनी आकाशात पर्याप्त वर गेल्यानंतर आपल्या दोन्ही हातांनी त्याचा गळा धरला. आता भगवंतांच्या दोन्ही अंगठ्यांचा दबाव त्याच्या गळ्यावरती जसा जसा वाढायला लागला तसा तसा तो व्याकुळ व्हायला लागला. हे भगवंत सोडा, हे भगवंत सोडा म्हणून आर्त स्वरामध्ये विनवणी करायला लागला. पण ज्याला देव स्वतः पकडतील तो कसा सुटेल हो. भगवंतांनी आपल्या हाताचा असा दबाव दिला की त्यांनी त्यालाही मोक्ष प्राप्त झाला आणि भगवंतांनी आपल्या बाललीलेमध्ये शकटासूर आणि तृणावर्त या दोनही राक्षसांना मोक्ष प्रदान केल्याची कथा सांगतात. हा तृणावर्त पहिल्यांदा पांड्य देशाचा राजा सहस्राक्ष नावाचा राजा होता. काय झालं, एकदा तो गंधमादन पर्वतावरती आपल्या स्त्रियांच्या बरोबर विहार करत होता. त्याच वेळेला दैवयोगाने तिथं महाक्रोधी दुर्वासा ऋषी येऊन पोहोचले. दुर्वासा ऋषी आल्यानंतर उठून उभं राहावं, त्यांचं स्वागत करावं, त्यांच्या चरणी प्रणाम करावा, त्यांना अभ्युत्थान आदी करून प्रसन्न करावं
हे काहीही न करता तो मख्खासारखा तिथंच उभा राहिला, आपल्या बायकांशी क्रीडा करत राहिला. त्यामुळे दुर्वासांना क्रोध आला. दुर्वासांनी शाप दिला की अरे, समोर महापुरुष ऋषी ब्राह्मणाचं दर्शन होऊन देखील तुझी बायकांमधली आसक्ती जात नसेल तर जा, शरीररहित होऊन तू राक्षस योनीमध्ये जाशील. आणि तोच पांड्य देशाचा राजा सहस्राक्ष तृणावर्त होऊन आला. भगवंतांनी त्याला मोक्ष प्रदान केला. आणि इथनं पुढची अद्भुत लीला, सगळ्यात पहिल्यांदा भगवंतांचा नामकरण संस्कार केला गेला. भगवंतांचं नामकरण केलं. गर्गः पुरोहितो राजन यदूनां सुमहातपाः व्रजञ्जगामनन्दस्य वासुदेव प्रचोदितः. काय झालंय, वसुदेव जाणतात की नंदराय, नंदलाला, बालकृष्ण म्हणून ज्यांना बोललं जातं ते तर वस्तुतः कोणाचे मुलगे आहेत, माझे स्वतःचा मुलगा आहे. आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये कायम चिंता. बर, मोठ्यांदी बोलू शकत नाहीत, कंसाची भीती. अहो, माझा मुलगा आता वनामध्ये राहतो, त्या वनामध्ये गायी चारणाऱ्या त्या लोकांबरोबर राहतो, त्यामुळे माझ्या मुलाचे कुठलेही संस्कार राहू नयेत म्हणून त्यांनी आपल्या कुलपुरोहितांना, गर्ग महर्षींना प्रार्थना केली की तुम्ही नंद भवनामध्ये जाऊन नंदराजाच्या बालकृष्णाचा नामकरण संस्कार करा. आणि त्यासाठी नंद महाराजांच्या त्या बालकृष्णाचा संस्कार करण्यासाठी स्वतः गर्ग पुरोहित तिथं उपस्थित झाले. आणि त्यांनी बालकृष्णांचा आणि बलरामांचा दोघांचाही नामकरण संस्कार केला. ज्येष्ठ पुत्राचे 3 नावं ठेवली गेली. पहिलं नाव ठेवलं गेलं रोहिणी सुताचं. रोहिणीच्या पुत्राचं नाव ठेवलं गेलं काय, राम. ज्येष्ठ पुत्राचं पहिलं नाव काय ठेवलं गेलं, राम. आपल्याला राम म्हणजे फक्त सीतेचा राम माहिती आहे, पण बलभद्रांचं, बलदेवांचं नाव देखील सगळ्यात पहिल्यांदा जे ठेवलं गेलं ते काय होतं, राम. दुसरं नाव ठेवलं गेलं बलदेव. अत्यंत बलशाली त्यांची शरीरयष्टी असल्यामुळे त्यांचं दुसरं नाव ठेवलं गेलं बलदेव. आणि तिसरं नाव ठेवलं गेलं संकर्षण. भगवंतांची काय नावं ठेवली गेली, राम, बलदेव आणि संकर्षण अशी ज्येष्ठ पुत्राची नावं ठेवली गेली. आणि कनिष्ठ पुत्र श्री यशोदानंदनाचं नाव ठेवलं गेलं, ते नाव ठेवलं गेलं वासुदेव. वसुदेवस्य अपत्यः पुमान इति वासुदेवः. वसुदेवाचा पुत्र असल्यामुळे भगवंतांचं नाव काय ठेवलं गेलं, वासुदेव. आणि भगवंतांचं दुसरं नाव ठेवलं गेलं कृष्ण. कृष्ण या शब्दाचा अर्थ है कार्षयतीति कृष्ण. चराचर जीवांना, चराचर ब्रह्मांडातल्या प्रत्येक जीवाला जो आपल्याकडे आकर्षित करून घेतो त्याला काय म्हटलं जातं, कृष्ण. आणि म्हणून भगवंतांचं नाव वासुदेव कृष्ण असं ठेवलं गेलं. आणि त्याच्यानंतर भगवंतांची अद्भुत लीला, बाललीला, माखन चोरी सुरू झाली. आता भगवंत बाळकृष्ण थोडे मोठे झाले. जेवढ्या आजूबाजूच्या गोपी आहेत, गोप आहेत, त्यांची मुलं हे भगवंतांची सवंगडी झाले. आणि आता हे रोज क्रीडा करतात. रोज आई यशोदा स्वतः भगवंतांसाठी ताजं लोणी काढून ठेवते, स्वतः आपल्या हाताने त्यांना भरवते, पण त्यांनी भगवंतांचं पोट भरत नाही. मग काय होतं, जेव्हा या सगळ्या गोपी यमुनेवरती आपल्या घरचं काम झाल्यानंतर धुणी भांडी करायला जातात, तेव्हा हे सगळे जे भगवंतांचे बालमित्र आहेत, बालसखा आहेत,
ते सगळे येऊन भगवंतांना सांगतात की अरे बाळकृष्णा, आज आमच्याकडे माझ्या आईने ना आज एवढं लोणी काढून ठेवलंय, चल आमच्याकडे जाऊ, तिथं लोण्याचा नैवेद्य आपण तुला दाखवू. आणि बस मग काय, ही सगळी सेना त्या घरी जाऊन तिथलं सगळं लोणी खातात, कधी मडकं फोडतात. भगवंत खिडक्यांची दारं उघडून उघडून बानरांना आणि भालू म्हणजे काय, अस्वलांना बोलवतात आणि त्यांनाही त्या लोण्याचे गोळे फेकून फेकून खायला देतात आणि खूप यथेच्छ लोणी खातात, दूध पितात, दही पितात, जेवढं होईल तेवढं घातात, काही सांडतात, काही तसंच सोडतात आणि भगवंत माखन चोरी करत आपली बाललीला आता करायला लागले. आज ह्या गोपीच्या घरी, उद्या त्या गोपीच्या घरी, परवा त्या गोपीच्या घरी, अशी भगवंतांची बाललीला ही माखन चोरी सुरू झाली. आणि ह्या गोपी एक दिवस सगळ्या मिळून यशोदेकडे येऊन भगवंतांची तक्रार करायला लागल्या. अगं तुझा मुलगा बिघडला, अगं तुझा मुलगा चक्क चोरी करायला लागला, अगं माझ्याकडे आला, अगं माझ्याकडे आला, माझ्याहीकडे येऊन चोरी करून गेला. आणि काय, अगं मडकी फोडतो, दूध दही खातो, लोणी खातो, काही सांडतो आणि सगळीकडे हा भगवंत तुझा बालकृष्ण चारी बाजूनी आमच्या नाकात दम करून सोडलाय. तुझ्या पोराला आवर बरं, आज तुला सांगायला आलोय. आणि जेव्हा यशोदा माता हे ऐकते तेव्हा तिला क्रोध येतो. ती त्याच सगळ्यांना दरडवायला लागते की अरे चुप्प बसा, माझ्या घरी काही लोण्याची कमतरता आहे की दूध नाही की दही नाही? अगं माझा बाळकृष्ण तुझ्या घरी जाईलच कशाला चोरी करायला? अगं माझ्या पोराला बिघडवणाऱ्या तर तुम्हीच आहात, तुम्हीच त्याला बोलवून नेता, तुम्हीच त्याला माझ्या परोक्ष लपून छपून लोणी खायला घालता आणि आज माझ्याच पोराची निंदा करता. काही एक मी ऐकणार नाही. जेव्हा यशोदा मातेनी असं त्यांना झिडकारलं तेव्हा सगळ्या विचारात पडल्या की अरे काय करावं. एक दिवस प्रत्यक्ष रंगे हात पकडल्याशिवाय या यशोदेचा विश्वास बसणार नाही. आणि मग त्यामध्ये एक जरा तेज तर्रार गोपी होती. तिने म्हटलं की काळजी नका करू, माझी जबाबदारी. कान्हाला, बाळकृष्णाला माखन चोरी करत असताना पकडून आपण यशोदेला दाखवू, मग तर विश्वास ठेवेल. बस. आणि काय झालं, ती चांगलं जाणते की कान्हाला, यशोदेच्या मुलाला आज माझ्या घरी लोणी काढलंय हे सांगणारं कोण? काही स्वप्न का पडतं? मग कोण सांगतं? त्यांचीच मुलं सांगतात. त्यामुळे आज तिने आपल्या घरी दही घुसळलं, लोणी काढलं आणि लोणी काढून आपल्याच मुलाला सांगती झाली ती की मी जातीये रे आता नदीवर, लक्ष ठेव भरं लोण्याकडे, नाहीतर तो यशोदेचा पोरगा यायचा आणि सगळं लोणी, दूध, दही, दुप्त सगळंच नाश करायचा. लक्ष ठेव बरं, लक्ष ठेव. त्या पोराला सांगितली आणि आपल्या घराच्या दारातनं बाहेर पडली. त्या गोपीला नक्की माहिती की इकडं माझी पाठ फिरायचा अवकाश, माझा पोरगा पळत पळत सगळ्यात पहिल्यांदा कोणाकडे जाईल? बाळकृष्णाकडे जाईल आणि त्याला सांगेल की बाबा बाळकृष्ण आज आमच्या घरी लोणी खायला चल. आणि तीच तर इच्छा होती. ती निघाली, पुढच्या दारातनं निघाली आणि पुढच्या गल्लीतनं परत मागे फिरून घराच्या परसदारी येऊन चुपचाप उभी राहिली. आणि इकडं तो तिचा मुलगा गेला पळत पळत, कृष्णा आज आमच्याकडे. आणि हे सगळे सवंगडी आले, बालसखा आले आणि खूप यथेच्छ तिथं लोणी खायला लागले. तोपर्यंत ती गोपी दबक्या पावलांनी आली आणि तिनं हळूच दाराला बंद केलं आणि बाहेरनं कडी लावली आणि पळत 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 गेली यशोदेकडे की अरे यशोदे चल चल, आज तुझ्या बाळकृष्णाला माखन चोरत असताना, लोणी चोलत असताना मी पकडलंय, चल तुझ्या डोळ्यांनी बघ, मग तर विश्वास ठेवशील. आता करते काय न करते महाराणी ती यशोदा, कारण ही एकटी गेली नाही, सगळं महिला मंडळाला बरोबर घेऊन गेली की चल आज सगळ्यांच्या देखत तुझ्या मुलाची चोरी तुला दाखवते. बरं,
या गोपीस्वा सगळ्या गेल्या, पण या गोपींच्या मनामध्ये एक मोठं कुतूहल. बाळकृष्ण लोण्याची चोरी करतात ही काही नवीन गोष्ट नाही, पण ते आज हिच्या हाती सापडले कसे, हा मोठा प्रश्न सगळ्या गोपींच्या मनामध्ये. आणि आता ती सगळी पलटण पुढे पुढे ती गोपी की अगं मी सांगते ना, तू ऐकत नाहीस माझं, तुझा विश्वासच नाही, पण खरंच बरं तुझा पोर आजकाल चोरी करायला लागला, असं बडबड 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 करत येते. त्याच्या मागे यशोदा महाराणी, त्याच्या मागे बाकीच्या गोपी, आणि त्या येऊन थेट कुठं पोहोचणार आहेत, त्या गोपीच्या घरी. तोपर्यंत ह्यांचं लोणी खाणं झालं, दूध पिणं झालं, माकडांना आणि अस्वलांना बोलवून त्यांनाही यथेच्छ दूध पाजलं गेलं. आणि आता त्या घरातनं बाहेर पडायची वेळ आली आणि जाऊन बघतात, दार उघडायचा प्रयत्न करतात तर दार कुठनं उघडणार, आता तर दार बाहेरनं बंद आहे. सगळे ते जे सवंगडी आहेत भगवंतांचे ते घाबरले की कान्हा आता तर सापडलो रे, आता आई आली आणि आईने बघितलं तर आता तर आपली कणिक तिमणार आई, आता आपली सुटका नाही. भगवंतांनी सांगितलं, अरे कशाला काळजी करता, अरे ती गोपी कितीही बुद्धी लावत असली तरी शेवटी ती प्रेमी आहे. काही करू नका, मी सांगतो, माझ्यावर विश्वास आहे ना, हो मग काय करा, ह्या गोपीच्या घरामध्ये किती दही शिल्लक आहे बघा. बघितलं आहे, 2-3 मडकी दह्याची भरलेली आहेत, बस फोडा आणि संपूर्ण जमीन दह्यानी सारवली. आता हिच्याकडे तूप किती शिल्लक आहे बघा, तेही 1-2 मडकी होती, त्या दह्यावरती सगळीकडे तूप पसरवलं. अहो ती गोपी एवढी बुद्धिवान की ती दाराला तर कडी लावून गेली, पण खिडक्या तशाच उघड्या होत्या. ह्या सगळ्यांनी खिडक्यातनं पटापट उड्या मारत ते सगळे तिकडनं निघाले. आणि तिकडनं तो लवाजमा घेऊन ती गोपी येते की चल बघ आता तुझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघ. आणि तो लवाजमा आला दारापर्यंत. भगवंतही अत्यंत साळसूतपणे खिडकीतनं तर पळून गेलेले, मागनं ह्या गोपींच्या मागे मागे भगवंतही येऊन उभे राहिले. आणि आता ती म्हणतीये की अगं यशोदे बघ, उघडदार स्वतःच्या डोळ्यांनी बघ. आता यशोदेला अत्यंत क्रोध आलाय की अरे माझ्या पोराला चोरी करताना जिनी पकडलं, बरं सगळ्यांच्या समोर ही माझ्या पोराचे असे वाभाडे काढतीये, अरे फार दुःखी आहे, क्रोधित आहे. म्हणायला लागली की मला काही नाही बघायचं, दाखवायला तू आणलेस ना, उघडदार काय दाखवायचं ते दाखव. आणि जसं त्या गोपींनी दार उघडलं, पूर्ण आत्मविश्वासाने पाऊल घरात टाकलं, सर्र करून सपटली, धम्म करून आपटली. त्याच्यानंतर पुन्हा कधी बाळकृष्णांना पकडण्याच्या वाटेला नाही गेली. भगवंत तिथनं आपली दिव्य लीला करत मागे उभे आणि पळत पळत आले, आई काय झालं काय झालं. अरे गोपी पडली, कशी पडली ती गोपी जाणे आणि भगवंत जाणे, अशी अद्भुत लीला भगवंतांची. पण तुम्ही मला सांगा, जे परब्रह्म परमात्मा, जे संपूर्ण त्रिलोकीचे नाथ, जे साक्षात जगन्नियंता, ते ह्या लोण्यासाठी मडकी फोडत फिरतील नाही. मग या लीलेचं रहस्य काय. माखन चोरलं, लोणी चोरलं, ह्याचा अर्थ काय. आणि भगवंतांनी लोणीच का चोरलं, तूप चोरलं का, दूध चोरलं का, दही चोरलं का, काय चोरलं, लोणी. मग भगवंतांनी लोणीच का चोरलं, त्या लोण्याचे असं काय लागलंय की भगवंतांनी फक्त माखन चोरी केली. काय आहे लोण्यामध्ये असं, काय आहे. अच्छा, लोणी म्हणजे सार आहे, सार. मग लोण्याचं तूप होतं तेव्हा आणखीन सारभूत होतं, घनसार होतं. मग तुम्ही नव्हतात तेव्हा, नाही तर भगवंतांनी तूपच चोरलं असतं. लोणीच का चोरलं हो, कधी विचार केला का. अहो भगवंतांनी लोणी चोरलं की नाही, चोरलं.
का चोरलं? लोणीच का? माखन चोरी का? झोपले का सगळे? नाही नाही. हा मग उत्कृष्ट आहे ते घ्यायचं. मग मी तेच सांगतोय ना की लोणी उत्तम का तूप उत्तम? का? तुपात अशुद्धी आहे काय? लोणी मनाचं प्रतीक आहे. मग मन चोरायचं, लोणी कशाला? सवंगड्यांच्या सगळ्यांच्या घरी गाई म्हशी होत्या. आणि मी पहिल्यांदा सांगितलं की दूध दुभतं एवढं व्हायला लागलं की ठेवायला जागा नाही. हे मी आधी बोललोय ना. मग कोणाच्या घरी लोणी नाही का? सगळ्यांच्या आहे. लोणीच का? तर यांनी सांगितलं की लोणी म्हणजे मन. मग मन मडक्यात असतं टांगलेलं. लोणीच का चोरलं बरं? हा, आवडायचं म्हणून लोणी चोरलं. मी आत्ता कथेमध्ये कंटिन्युअस सांगतोय की लोणी खाल्लं, दूध प्यायलं. मी बोलतोय की नाही? अहो दूधही पित होते, दही खात होते, लोणी खात होते. माऊ पण मग काय दूध दगडासारखं कडक असतं? मंथन करून असलं दूधही धारा काढून आलेलं असतं. आपण सगळे जवळ जातोय. आसक्ती कशात? दुधात, लोण्यात, दह्यात की तुपात? सगळ्यात. आपण चाललोय जवळ. एकाचं लोणी माऊ आहे, एकाचं लोणी मन आहे, एकाचं लोणी आवडतं आहे. अहो पण माऊ आहे तर लोण्यासारखे दूधही माऊ आहे, दही माऊ आहे, तूप पण माऊ आहे. तूप तर रवाळ आहे, सूक्ष्म शरीराचा आहार आहे. मन चोरायचं झालं तर मनच चोरलं असतं. लोणी कशाला चोरा? मडकी कशाला फोडा? लोण्याची विशेषता काय आहे माहिती आहे? वाटून झालं की नाही ते? लोणी वाटलं की नाही? नाही? अच्छा, ठेवलंय. लोण्याची विशेषता आहे, लोण्यामध्ये विशेष गुण आहे आणि तो गुण म्हणजे स्नेह. काय आहे? स्नेह. दुधामध्ये स्नेह नाही, दयामध्ये स्नेह नाही, लोण्यामध्ये स्नेह आहे. आता लोण्यात स्नेह आहे म्हणजे काय आहे? मृदूता तर मी पहिल्यापासून म्हणतोय. दुधातही मृदू आहे, दही पण मृदू आहे, तूप मृदू आहे. स्नेह म्हणजे मृदुता का? नाही, स्नेह आहे. हे उत्तर मी दिलं की लोण्यामध्ये काय आहे? स्नेह. आणि स्नेह म्हणजे काय? आता मी पुढचा प्रश्न विचारला. स्नेह म्हणजे प्रेम. आई आपल्या मुलाशी स्नेह करते बरं. प्रेयसी आपल्या प्रियकरावर स्नेह करते. असं कधी शब्द प्रयोग ऐकला का? आई स्नेह करते, प्रेयसी प्रेम करते.
हां, मग स्नेह करते नाही, मग स्नेह म्हणजे काय? लोणी विरघळत. देव करुणा करतो. देव करुणाच करण्यासाठी असतो. देवाचं दुसरं काम काय आहे? देव करुणाच करतात. लोणी असलं तरी करतात, नसले तरी करतात. कुब्जेवरती भगवंतांची करुणा झाली की नाही? कुठं लोणी होतं तिच्याकडे? होतं का? झाली ना. कुंतीवरती भगवंत, ती बुवा आहे त्यांची, म्हणजे काय आत्या आहे, तिच्यावरती करुणा झाली ना. लोणी होतं का? द्रौपदीवरती करुणेनी कृपा झाली ना. कुठं लोणी खायला गेली होती, खायला घालायला गेली होती द्रौपदी, गेली होती का? नाही. आणि म्हणून आपण विचार सर्वंकष करावा. मग त्याच्यासाठी तत्व माहिती पाहिजे. तत्व कळलं की पटापट फार सरळ होऊन जातं. लोणीच का? तर मी शब्दामध्ये उत्तरही दिलं. लोण्यामध्ये स्नेह आहे. लोण्यात काय आहे? स्नेह. कोण बोललं? वात्सल्य. हा, वात्सल्य तर आईमध्ये आहे. मातृत्वात वात्सल्य आहे. समोरच्या अवगुणासकट स्वीकार करणं, त्याला स्नेह म्हणतात. अवगुणासकट स्वीकारणं. बघा, मी परत सांगतोय, सर्वंकष उत्तर येईना. अवगुणासकट स्वीकारणं ते वात्सल्य. चिखलात पडलेला पोराला आईने उचललं, अवगुणासकट स्वीकारलं. हां, मन तिसरं नरम, काय माऊ आहे म्हटलं, काहीतरी हां स्निग्ध आहे. ही लीला फक्त मडकं फोडण्याची नाही. ही लीला फक्त लोणी खाण्याची लीला नाही. मग काय आहे? तर लोणी का? पहिल्यांदा ते समजायला लागेल. आणि मग त्याची चोरी का, हेही समजायला लागेल. आणि लोणी का? तर मी लोण्याचं उत्तर दिलं. त्याच्यामध्ये स्नेह आहे. आणि स्नेह म्हणजे काय? तर तिथं आपण अडकलो. स्नेह म्हणजे काय? अरे, लोण्याची गोष्ट चालली आहे, सवंगडी कुठनं आला? सवंगडी जोडले गेले आणि त्या गोपी चिडल्या गेल्या. मग असा स्नेह काय कामाचा? दांडकी घेऊन पळायला लागलं, मागे लागल्या. चला आता लक्ष द्या. स्नेह ह्या शब्दाचा अर्थ काय आहे? स्नेह म्हणजे काय? शास्त्रीय अर्थ सांगतोय. हा, करा रेकॉर्ड. स्नेह यथा पललपिंड मोत प्राप्त मनुव्याप्तम प्राप्नोति प्रापयति इति स्नेह. ही शास्त्रीय व्याख्या आहे स्नेह शब्दाची. झाली रेकॉर्ड करून? लिहा आता. स्नेह यथा मोतप्रोत मनुव्याप्तम प्राप्नोति प्रापयति पललपिंडः इति स्नेहः. काय अर्थ या सगळ्या लांब लचक बडबडण्याचा? स्नेह त्याला म्हणतात की स्वतः दुसऱ्याचं होत दुसऱ्याला आपलं करणं आणि दोघांचंही अस्तित्व तसंच राहणं,
त्याला म्हणतात स्नेह. आता त्या लोण्याच्या कडे बघा. लोण्यामध्ये काय मिसळलं जातं हो? साखर. अच्छा. स्वतः दुसऱ्याचं होत, दुसऱ्याला आपलं बनवणं आणि त्याचंही अस्तित्व आणि आपलंही अस्तित्व जसं आहे तसं टिकवणं, याला स्नेह म्हणतात. आणि जर अस्तित्व दुसऱ्याचं टिकलं नाही तर त्याला कुरघोडी म्हणतात. अस्तित्व त्याचंही टिकलं पाहिजे, अस्तित्व माझंही टिकलं पाहिजे, मी त्यालाही स्वीकार केलं पाहिजे, त्यांनी मलाही स्वीकार केलं पाहिजे. दोघांचं अस्तित्व जसं आहे तसं जपत. दुधामध्ये साखर घाला, काय होतं? विरघळते. साखरेचं अस्तित्व दिसतं का? गोडवा राहतो पण अस्तित्व संपलं. चला, दह्यामध्ये साखर घाला, लोण्यामध्ये साखर घाला, विरघळते का कधी? नाही. लोण्यामध्ये साखर कधी विरघळत नाही. ती साखरही राहते, लोणीही राहतं, दोन्ही एकमेकांमध्ये गडबड पण होऊन जातं. लोण्याशिवाय फक्त साखर लोण्यात दिसत नाही. साखर उचलली तर त्याला लोणी चिकटलेलं असतं आणि लोणी काढलं तर त्याच्यामध्ये साखरही आलेली असते. पण तरीही दोघांचं अस्तित्व वेगवेगळं आहे की नाही? आहे. अहो, एका भांड्यामध्ये दूध घ्या आणि भिंतीवर मारा, काय होईल? काय होईल? खाली पडेल. दही मारा, तेही घरंगळून खाली पडतं. लोणी मारा, चिकटतं त्या भिंतीला. फारच उन्हाळा असेल, खूप उष्णता झाली तर तास दीड तासानंतर ते खाली येतं. कधी घरी लोण्याचा लोंदा मारून बघा भिंतीवर, मग कळेल. हे खोटं नाही. जेव्हा शास्त्रामध्ये हे मला शिकवलं गेलं, कारण स्नेह हा विशेष गुण आहे आणि स्नेह हा विशेष गुण हा आत्म्याचा विशेष गुण आहे. आमच्या शास्त्रामध्ये गुण किती गुण आहेत? किती गुण आहेत? नाही. सद्गुण दुर्गुण दोनच. तीन गुण, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. गुण किती? नाही. चला 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 2 मिनिटं, भजनवाले यायला वेळ आहे. आले नाहीत ना भजनवाले? हा, चला येतील. हा, पदार्थ किती? या ब्रह्मांडामध्ये पदार्थ किती? ब्रह्मांडामध्ये पदार्थ 7. द्रव्य, गुण, कर्म, समवाय, अभाव. हे कौन से रे 7? द्रव्य, गुण, कर्म. द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय, अभावाः, सप्तपदार्थाः. या ब्रह्मांडामध्ये जेही काही दिसतंय हे 7 मध्येच विभागणी आहे. याच्याशिवाय 8वं काही नाही. किती पदार्थ झाले? 7. त्यातला पहिला पदार्थ आहे द्रव्य. किती द्रव्य आहेत? 9 द्रव्य आहेत. किती? तत्र 9 द्रव्याणि पृथिव्यप तेजो वायवाकाश काल दिक् आत्ममनांसी 9 द्रव्याणि नवैव. 9 ही द्रव्य, 10वं द्रव्य नाही. गुण किती गुण आहेत?
चतुर्विंशतिर्गुणाः, गुण किती आहेत? 24 गुण आहेत. गुण किती आहेत? 24 गुण. कुठले कुठले? तुमचं तुम्ही बघा म्हणावं, कशाला डोकं खाता. गुण किती? 24. रूप, रस, गंध, स्पर्श, संख्या, परिमाण, विभाग, परत्व, अपरत्व, पृथक्त्व, स्नेह. तर ह्या 24 गुणांमध्ये 16 गुण असे आहेत जे आत्म्याचे विशेष गुण आहेत. रूप आत्म्याचा गुण नाही, प्रकृतीचा गुण. रूप कोणाचं? प्रकृतीचं. रस कोणाचा? प्रकृतीचा. आत्म्याला रस आहे का? नाही. पण 24 गुण. स्नेह आत्म्याचा गुण आहे. आत्मा या शरीराचा आणि शरीराला आत्मा स्वतःच करून घेतो. व्यवहार्य जगतामध्ये आत्म्याचंही अस्तित्व नष्ट होत नाही, शरीराचंही अस्तित्व नष्ट नाही. दोघांचं अस्तित्व आहे की नाही? आणि म्हणून स्नेह हा आत्म्याचा विशेष गुण आहे. आणि तो स्नेह नावाचा गुण कुठल्या द्रव्यामध्ये आहे? लोण्यामध्ये आहे. आणि म्हणून भगवंतांनी लोण्याच्या माध्यमातनं या गोपींचा स्नेह प्राप्त केलेला आहे. औपाधिक आहे इथे. जसं ह्याने म्हटलं ना की मनरूपी माखन, ते गोपींचं भगवंतांनी चोरी केलंय. मन चोरी केलं. मन चोरी केलं म्हणजे काय? गोपी मनानी भगवंतांच्या झाल्या. मन चोरी केले याचा अर्थ काय? अरे मन चोरी केलं म्हणजे काय केलं? गाणं आहे की नाही? चुरा लिया है तुमने जो दिल को, चुरा लिया है तुमने दिल को. गोपी मनानी भगवंतांच्या झाल्या की हा आमचा, हा माझा. त्या गोपींना ती आत्मीयता उत्पन्न झाली की नाही भगवंतांच्या पोटी? झाली. मग गोपी मनानी भगवंतांच्या झाल्या. बर, अहो मनानी कोणी कोणाचं का होईना, दुसऱ्यांनी पण तर मानलं पाहिजे ना. भगवंत ही मनानी गोपींचे झाले. ही पहिली माखन चोरी. माखन चोरीच्या निमित्ताने, माखन चोरीच्या व्याजानी, माखन चोरीमुळे भगवंत गोप्यांचे झाले आणि गोपी भगवंतांच्या झाल्या. पण कशा? मनानी, फक्त मनानी. अजून शरीराचा कुठेही संबंध आलाय का? नाही. गोपी फक्त मनानी भगवंतांच्या झाल्यात आणि भगवंतांनी मनानी गोपींना स्वीकार केलाय. करुणा. पण करुणा फक्त भगवंतांची नाही, गोपींनी सुद्धा भगवंतांना आपलं म्हटलंय. नाहीतर पावा वाजता क्षणी गोपी भगवंतांच्या मागे का चालल्या जातील? अहो जोपर्यंत माझं मन त्यांच्यात रंगत नाही, रमत नाही, जुळत नाही, मिसळत नाही, तोपर्यंत मी एखाद्याच्या मागे का जाईन? नाही जाणार. त्यामुळे पहिल्यांदा मनानी एक दुसऱ्याचं होणं आवश्यक आहे. आणि मनानी एक दुसऱ्याच्या होण्याची जी क्रिया आहे ती क्रिया आहे माखन चोरी. माखन स्वरूप स्नेह असलेल्या गोपींना भगवंतांनी स्वीकार केलं आणि गोपींचेही भगवंत झाले. आणि दोघांचं अस्तित्व आहे की नाही आहे? आहे.
जेव्हा मनानी गोपी भगवंतांच्या झाल्या तेव्हा पुढे गोपींच्या मनामध्ये इच्छा येणारे की हा कृष्ण आम्हाला पती रूपानी मिळावा. गोपींच्या मनामध्ये कुठली इच्छा येणार आहे की हा कृष्ण आम्हाला कुठल्या रूपामध्ये पाहिजे. गोपींना कुठल्या रूपामध्ये भाऊ म्हणून मागितलाय का. कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंदगोपसुतं देवी पतिं मे कुरुते नमा. पती हे कात्यायनी, हे महामाये, हा नंदाचा पोर हा कृष्ण मला काय रूपामध्ये मिळू दे. पती रूपामध्ये मिळू दे. हो, जोपर्यंत मनानी आवडणार नाही तोपर्यंत हाच नवरा पाहिजे म्हणून हट्ट करतील का गोपिका. नाही, त्यासाठी पहिल्यांदा मन मिळायला लागतं. त्याच्यानंतरची दुसरी लीला वस्त्रहरण, चीरहरण. त्याच्यामध्ये शरीराचा संकोच नाहीसा करायचा आहे. जर शरीराचा संकोच राहिला तर शरद पौर्णिमेच्या रात्री एकटा पुरुष कृष्ण आणि करोडो गोपांगना, मध्यरात्री सगळ्या गोपी आपल्या आपल्या घरदाराला, आपल्या घरच्यांना सोडून त्या कृष्णाबरोबर रास करायला कशा पोहोचतील. कुठल्याही चांगल्या घरातली कुठली चांगली मुलगी जाईल का अशी रात्री अपरात्री. ती सुद्धा एकटी, ती सुद्धा एका पुरुषाबरोबर रममाण होण्यासाठी जाईल का. नाही. मग त्या महारासापर्यंत ह्यांना पोचवायचंय तर पहिली शिढी मनानी गोपींचं भगवंतांशी जुळलेलं संधान. गोपी मनानी भगवंतांच्या झाल्या आणि भगवंत मनानी कोणाचे झाले. गोपींचे झाले. फार मोठी कथा आहे, तशी फार गहन आहे की सगळ्या गोपी रोज येऊन भगवंतांना आग्रह करतात की कन्हैया, कान्हा, आज आमच्याकडे या. आणि भगवंत जातात. पण हा अवतार कसा आहे. लीला पुरुषोत्तम. बोलवायचं काम तुझं, यायचं कसं ते माझं मी बघेन. गोपींनी बोलवलं आणि भगवंत गेले. कारण प्रत्येक गोपीची इच्छा काय आहे. लोणी कशासाठी काढतीये गोपी. भगवंतांच्या नैवेद्यासाठी की माझ्या बाळकृष्णाला आवडतं लोणी म्हणून तर सकाळी लवकर उठतीये, म्हणून लोणी काढतीये. पण त्या गोपींची इच्छा की बाळकृष्णाने माझ्याकडे यावं, मग मी एक सुंदर आसन घालावं बसायला, त्यावर येऊन बाळकृष्ण बसतील, मग मी त्यांचे पाय धुवावेत, हात धुवावेत, मग मी एका वाटीमध्ये लोणी आणावं, मग त्यांनी खावं. ह्या मर्यादा पुरुषोत्तम अवतारामध्ये भगवंत आहेत का. नाही. ते रामाला ठीक होतं की शबरीनी बोलवलं, खाली बसवलं, मग फळं आणून ठेवली, पाय धुतले, हात धुतले. मर्यादा पुरुषोत्तम. तुझी काय इच्छा आहे. लोणी मी खावं ना, खाईन. इच्छा तुझी, मार्ग माझा. इच्छा तुझी आणि मार्ग भगवंतांचा. कारण लीला पुरुषोत्तम आहे. आणि गोपींच्या इच्छेनुसार गोपींच्या माखन चोरी भगवान करतात. सगळ्या गोपींची ती इच्छा आहे. मी आधी बोललोही होतो. आणि आता गोपींचं जीवनच बाळकृष्णमय आहे. हो, त्यांच्या जीवनात दुसरं काही नाही. आता त्या धारा काढतात त्याही कोणासाठी. कृष्णासाठी. त्या दही जमवतात तेही कोणासाठी. कृष्णासाठी. त्या लोणी काढतात तेही कोणासाठी. कृष्णासाठी. सगळंच कृष्णासाठी आहे. मग कृष्ण आपल्या पद्धतीने त्याला स्वीकार करतात. तर मनाने ह्या कृष्णांना इच्छितात आणि ह्यांची भावना समजून कृष्ण ते स्वीकार करतात. फक्त मध्ये प्रश्न केवढा आहे. पद्धतीचा. ह्या काय पद्धतीने अपेक्षा करतात आणि हे काय पद्धतीने पूर्ण करतात. तेवढंच फक्त अंतर आहे की ह्याच्यापेक्षा काही वेगळं अंतर आहे नाही. आणि ही माखन चोरी म्हणजे त्या जीवात्म्या. गोपी कोण आहेत शेवटी. जीवात्मा. आणि कृष्ण कोण आहेत. परमात्मा.
जीवात्म्याचा परमात्म्याशी लागलेला लळा आणि परमात्म्यानी त्या जीवात्म्याच्या लळ्याचा भावनेचा केलेला स्वीकार, ही माखन चोरी आध्यात्मिक दृष्ट्या आहे. गोपींनी भगवंतांना आपलं म्हणून स्वीकार केलं. अहो, तुमच्याकडे एखादी चांगली गोष्ट केली तर तुमच्या घरी 4 शेजारी असतील तरी प्रत्येक शेजाऱ्याला बोलवून खाऊ घालता का हो? नाही. त्यापैकी 1-2 चांगले असतात, आपले संबंध त्यांना बोलवतो. तसं ह्या गोपी मनानी भगवंतांच्या झाल्यात आणि भगवंतांनी मनानी गोपींना स्वीकार केलंय. अद्भुत लीला आहे. आणि त्याच्या पुढे दधिमंथन लीला. माता यशोदा दधिमंथन करतात आणि ते दधिमंथन करत असताना दूध उतू जायला लागतं, म्हणून भगवंतांना आपल्या मांडीवर बसवून जेव्हा दधिमंथन करतात, भगवंतांना उचलून खाली ठेवतात, दूध वाचवायला पळतात आणि कृष्णांना राग येतो की अरे, आत्ता तर आई म्हणत होती की अरे तूच माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ तूच, आणि आता मला तर पटकलं आणि त्या दुधाकडे गेली, माझ्यापेक्षा दूध जास्त झालं. कृष्णांना राग आला. त्यांनी रागात मडकी फोडली दयादुधाची गंगा यमुना व्हायला लागली. कृष्ण घाबरले, पळून गेले. आईनी यशोदेनी त्यांना पकडलं आणि मुसळ उखळाला बांधलं. बांधल्यानंतर भगवंतांनी ते उखळ फरफटत बाहेर नेलं. अंगणात आले. अंगणाच्या कडेला 2 जुळे अर्जुनाचे वृक्ष होते, यमल अर्जुन वृक्ष. त्या वृक्षांच्या मधनं भगवंत पलीकडे गेले. मागे उखळ अडकलं. जोरदार झटका दिला, कडाड आवाज झाला आणि त्या दोन्ही यमल अर्जुन वृक्षांचं छेदन झालं. त्यातनं 2 दिव्य पुरुष प्रकट झाले. मणिग्रीव आणि नलकुबर असे हे दोघं, मणिग्रीव आणि नलकुबर असे हे दोघेही रुद्राचे अनुचर होते. एकदा हे एका सरोवरामध्ये स्नान करत होते. त्यावेळेला नारद महाराज तिथे पोहोचले. नग्न होऊन स्नान करत होते. नागडे नाहत होते तर करत होते स्नान. अहो, नारद आल्यानंतर तरी कमीत कमी टॉवेल गुंडाळावा, पंचा गुंडाळावा, पण तेही नाही. तसेच नागडे उभे राहिले. ते बघता क्षणी नारदांना राग आला की अरे मूर्ख, तुम्ही मनुष्य आहात, तुम्ही रुद्राचे अनुचर आहात, तरीही तुम्हाला एवढी संकोच नाही तर ज्या वृक्षांना जीवनभर वस्त्र घालायची जरूरत नाही तसे तुम्ही वृक्ष होऊन राहा. आणि ते दोघं शापानी जुळे वृक्ष यमल अर्जुन झाले. अशी दिव्य कथा श्रवण करतात. आणि आता इकडं वारंवार कंसानी पाठवलेल्या राक्षसांमुळे हे सगळी लोक हवालदिल झालेली आहेत. आणि म्हणून सगळ्यांनी एकदा मीटिंग केली की बाबा इथं फारच राक्षस येऊन राहिले, रोज आपल्याला त्रास होतो आणि त्याच्यासाठी स्थान परिवर्तन करण्याचा निर्णय केला. आणि आत्तापर्यंत जे गोकुळामध्ये राहणारे श्री बाळकृष्ण आहेत ते आता वृंदावनामध्ये जाऊन निवास करायला लागले. बोले वृंदावन विहारी की जय, वृंदावन विहारी लाल की जय. भगवंत वृंदावनामध्ये विहार करायला लागले. आणि मग आता या वृंदावनामध्ये विहार करताना कंसानी पाठवलेला अघासुर नावाचा राक्षस आला. त्याच्याच बरोबर कंसानी पाठवलेला बकासुर नावाचा राक्षस आला, धेनुकासुर नावाचा राक्षस आला. या तिघांचाही भगवंतांनी उद्धार केलेला आहे. एक दिवस ब्रह्मदेवांच्या मनामध्ये संशय उत्पन्न झाला की अहो, ज्याला परब्रह्म परमात्मा म्हटलं जातं, ज्याला जगन्यंता म्हटलं जातं, सच्चिदानंद स्वरूप ज्यांचं आहे, ते असं मडकी फोड आणखीन लोणी चोर असं करतील? नाही नाही नाही, हा तर गवळ्याचाच पोरगा. बरं, हा तर गवळ्याचाच पोरगा, हे परब्रह्म परमात्मा नाहीत असा संशय ब्रह्मदेवांच्या मनामध्ये आला. आणि ब्रह्मदेवांनी एक दिवस सगळ्या गायींचं आणि गोपांचं हरण केलं. भगवंतांना जेव्हा कळलं तेव्हा अनेक रूप रूपाय
विष्णवे प्रभजिष्णवे. भगवंत तेवढ्याच गायी, तेवढीच वास्त्र, तेवढ्याच गोप रूपामध्ये प्रकट झाले आणि इथं खाली लीला चालू राहिली. आणि ही गायी, वास्त्र आणि गोप यांना कोणी अपहरण केलं? ब्रह्मदेवांनी. पण ब्रह्मदेवांनी वरनं पाहिलं की अरे मी ह्या सगळ्यांचं अपहरण केलं तरी ही सगळी तर खाली दिसत आहेत. आणि मग लक्षात आलं की अरे अरे अरे, ज्याला मी गवळ्याचा पोरगा म्हटलं ना, तो गवळ्याचा पोरगा नाही, ते तर साक्षात परब्रह्म परमात्मा. आता तर चूक झाली, आता काय करावं? आणि म्हणून ब्रह्मस्तुती करत स्वतः ब्रह्मदेवांनी येऊन भगवंतांची क्षमा प्रार्थना केली. नैमीड्यते भ्रवपुषे तडिदंबराय गुंजावतंस परिपिच्छल सन्मुखाय वन्यस्रजे कवलवेत्र विशान वेणु लक्ष्मश्रिये मृदुपदे पशुपांगजाय लक्ष्मश्रिये मृदुपदे पशुपांगजाय. भगवंतांची पशुपांगज अशी दिव्य स्तुती करतात. आता भगवंत पौगंड अवस्थेमध्ये प्रवेश करतात. कुठल्या अवस्थेमध्ये? पौगंड. आणि पौगंड अवस्था म्हणजे किती वर्षाची? 16 नाही, 12 नाही, 8 नाही, 7 नाही, 9 नाही, 11 नाही. आता राहिले किती? 13-14 राहिले. हां, मग 13 की 14? पौगंड अवस्था म्हणजे 5 वर्ष पूर्ण होऊन 6व्या वर्षामध्ये प्रवेश करणे. पौगंड अवस्था म्हणजे कुठली? 5 वर्ष पूर्ण होऊन 6व्या वर्षामध्ये प्रवेश करण्याला पौगंड अवस्थेमध्ये प्रवेश असं म्हटलं जातं. बाल्य अवस्थेमध्ये काय सांगितलं जातं? लहान मुलाचं लालन पालन करावं, त्याला ओरडू नये, मारू नये. पौगंड अवस्थेमध्ये आल्यावर त्याला सगळे नियम लागू होतात. ततश्च पौगंड वयश्रितौ रजे बभूवतुस्तौ पशुपाल सम्मतौ गाश्चारयन्तौ सखिभिः समं पदैर् वृंदावनम पुण्यमतीव चक्रतुः. आणि आता भगवंत पौगंड अवस्थेमध्ये आल्यानंतर गोपाष्टमीच्या दिवशी छोट्या छोट्या गायींची पूजा भगवंतांच्या हाताने झाली. आणि भगवंत आता गोचारण लीला करायला लागले. भगवंत गोचारण करतात. गो ह्या शब्दाचा अर्थ आहे गाय. संस्कृतमध्ये गो म्हणजे कोण? गाय. संस्कृतमध्ये गो ह्या शब्दाचा आणखीन एक अर्थ आहे. गो म्हणजे इंद्रिय. तर गोचारण, इंद्रियाणाम चारणम चलतम येन बिभ्यते सहा गोपालः. इंद्रियांचं चालन, संचलन ज्यांच्या कृपेनी संभव होतं ते म्हणजे कोण? तर ते परब्रह्म परमात्मा गोपाल. आणि म्हणून भगवंतांचं गोचारण करणारे असल्यामुळे त्यांना काय नाव पडलं? गोपाल. बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि गोपाळ कृष्ण भगवंतांनी गोचारण लीला केली. त्याच्यानंतर मुंजारण्यामध्ये अग्नी प्रकट झाले. त्या अग्नीपासून गोप आणि गायींची भगवंतांनी रक्षा केली. भगवंत वेणुनाद करतात. त्या सगळ्या गोपी येतात आणि इथं भगवंतांची एक दिव्य गूढ लीला चीरहरण. त्या चीरहरण लीलेला आपण उद्या महारासाच्या आधी श्रवण करू, जेणेकरून आपल्याला महारासापर्यंत जाण्याची जी पायरी आहे ती आणखीन सोप्यापणे कळायला सुरुवात होईल. आज काय झालंय? फक्त माखन चोरी झाली आहे. माखन म्हणजे काय? लोणी. स्नेह, प्रेम म्हणू नका, स्नेह.
अजून प्रेम उत्पन्न झालंय का? नाही. पहिला फक्त स्नेह आहे. त्या स्नेहाचं रूपांतर कशात होणार आहे? प्रेमामध्ये. मग ते प्रेम झालं की गोपींच्या मनामध्ये काय भावना येणार आहे? हा कृष्ण काय रूपामध्ये पाहिजे? पती रूपामध्ये पाहिजे. आणि मग तो कृष्ण पती रूपामध्ये या गोपींना मिळणारे कुठल्या प्रसंगामध्ये? महारास. सहस्र गोपी एक नारायण. दुसरं कोणी नाही, फक्त गोपी आणि नारायण. आणि तो जो क्रम आहे तो चीरहरण, वेणुवादन म्हणजे वंशीवादन, चीरहरण, महारास ह्या पायरीनी जर आपण ऐकत गेलो तर ते कळायला कदाचित आणखीन सुकर होतं, अनुकूल होतं. आणि त्यामुळे त्या प्रसंगाला आपण मंडूकप्लुती करत उद्यासाठी ठेवू. आणि तिथनं पुढे एक दिवस भगवंत गोचारण लीला करते. तिथं हा जो गोपाळ काला केला जातो ना, 2 कथा आहेत बरं याच्या. एक कथा काय तर भगवंत जेव्हा गोचारण लीला करतात तेव्हा लखुटी म्हणजे त्यांच्या हातात जी असलेली काठी असते ती आणि गाई ह्यांना घेऊन भगवंत गोचारणासाठी निघतात. सकाळी निघताना यशोदा आई त्यांना डब्यामध्ये काही न्याहारी देते. ती न्याहारी घेऊन हे सगळे जातात. जंगलात जातात जिथं खूप चांगलं गवत आहे, तिथं त्या गायी चरायला लागतात. यमुनेच्या किनारी हेही लोक बसतात. आपापल्या न्याहारीचा डबा उघडतात आणि आपल्या डब्यामध्ये जी असेल ती न्याहारी ग्रहण करतात. पण हे जे सगळे ग्वाल बाल आहेत, हे जे सगळे गोपांची पोरं म्हणजे भगवंतांचे जे सवंगडी आहेत, त्या सगळ्या सवंगड्यांचा असा भाव आहे की त्यांच्या त्यांच्या आईने दिलेला प्रत्येक जण डबा उघडून पहिल्यांदा कोणापुढे धरतो की हे बाळकृष्णा तू घे, तू नैवेद्य दाखव, तू घे, मग आम्ही प्रसाद घेऊ. एक दिवस काय झालं, पेंद्याच्या आईनी सकाळी ताजं काहीच केलं नाही. रात्रीची या शिळ्या पोळ्या आणि कालचं आंबट ताक फक्त घरात होतं. ताकामध्ये पोळी कुस्करून डब्यामध्ये भरून पेंद्याला दिली. आता सगळे त्या गायी चरायला लागल्या. हेही सगळे यमुना काठी बसले, एका विशाल कदंब वृक्षाखाली बसले. आणि सगळ्यांनी पटापट आपले डबे उघडले. न्याहारीची वेळ झाली. डबा घेऊन कृष्णांपुढे, हे कान्हा, हे कृष्णा, हे बाळकृष्णा घे. भगवंतांनी पाहिलं की सगळे आपापले डबे घेऊन आले, फक्त आला नाही तर कोण? पेंद्या नाही आला. का नाही आला? कारण त्याच्याकडे शिळा डबा होता. अहो कालच्या त्या पोळ्या, ते आंबट झालेलं ताक, ते कसं भगवंतांना खायला देऊ? आणि म्हणून त्या गर्दीत मिसळून हळूच पेंद्या मागे गेला. पण भगवंतांच्या या चाणाक्ष नजरेतनं हे सुटलं नाही. आणि मग त्या दिवशी भगवंतांनी सगळ्यांना म्हटलं की बघा, आपण रोज तर आपल्या आईने दिलेली न्याहारी खातो, पण आज एक नवीन पदार्थ आपल्याला तयार करायचा आहे. अच्छा, काय करायचं आहे? अरे तुम्ही बघा तर फक्त. अरे पण आपल्याजवळ काही भांडी नाहीत, कुंडी नाहीत, आपल्याजवळ काहीच नाही. अरे नवीन पदार्थ करणार कसा? आणि आपल्याला स्वयंपाक येतो कुठे? भगवंत म्हटले त्यासाठी स्वयंपाक यायची गरज नाही, फक्त मनामध्ये भाव असण्याची गरज आहे की बस मी आज नवीन पदार्थ करणार. ठीक, काय करायचं? सगळ्यात पहिल्यांदा एक काम करा, लवकर जा आणि यमुनेवरती हात पाय धुवून या. सगळे हात पाय धुवून आले. आता झाडावर चढा. कुठल्या झाडाखाली बसलेत? कदंब. कदंब वृक्षावरती चढा आणि मोठी मोठी कदंबाची पानं घेऊन या. ती पानं घेऊन आली. त्यांना पुन्हा यमुनेच्या पाण्यामध्ये धुतलं. त्यांना पत्रावळीसारखं जोडलं. खूप मोठी पत्रावळ तयार झाली. आणि आता कृष्णांनी सांगायला सुरुवात केली की अरे नवीन पदार्थ करायचा बरं का. चला काय करायचं? आपापला डबा आणायचा आणि या पत्रावळीवरती उलटा करायचा. त्यातलं सगळं पत्रावळीवर काढायचं. झालं. कोणाच्याकडे दही वडा होता त्याने आणून पत्रावळीवर टाकला. कोणी आईनी दिलेले पोहे होते ते पत्रावळीवरती टाकले. कोणाचा
दही भात होता तो पत्रावळीवरती टाकला, ज्यांच्या डब्यामध्ये जे जे होतं ते सगळं त्या पत्रावळीवर टाकलं. आता काय झालं, हे प्रत्यक्ष भगवंतांच्या मुखात भरवायचं होतं का? नाही. जोपर्यंत डबा उघडून भगवंतांना भरवायचा होता तोपर्यंत त्या कालच्या शिळ्या पोळ्याचा संकोच त्या पेंद्याच्या मनात होता. आता सगळेच आपापले डबे उलटे करतात, तर मध्येच गर्दीत घुसून त्यांनी उलटा केला की चल एवढे आहे सगळे, ह्याच्यात माझाही जाऊ दे. आणि ते बघून परमात्मा प्रसन्न झाले. आता हे सगळं त्या पत्रावळीवर आल्यानंतर भगवंतांनी सांगितलं, करा रे आता याला सगळ्यांनी चांगलं एकत्र करा. आणि ते सगळं जे जे काही तिथे आलं होतं, कोणाच्या काकड्या होत्या, कोणाचे टमाटर होते, कोणाचे पोहे होते, कोणाचं दही होतं, कोणाचं काही होतं, ते सगळं एकत्र केलं. आणि एकत्र केल्यानंतर जो दिव्य पदार्थ तयार झाला त्याला काय म्हटलं गेलं? गोपाळ काला. कारण गोपालानी स्वतः भगवंतांनी तो कालवला म्हणून गोपाळ काला. आणि श्रीमद भागवतामध्ये कदंब वृक्षाच्या झाडाखाली कदंबाच्या पानावरती एकत्रित तयार झाल्यामुळे याला कदंभात असं नाव दिलं गेलं. एतद्देशीय समाज, इथला जो हिंदी भाषी समाज आहे तो याला काय म्हणतो? कदंभात. या इथं मल्हारगंजमध्ये रामानुज कोट आहे, प्राचीन मंदिर आहे, तर तिथला तो कदंभात बडा प्रसिद्ध आहे. आणि तिथं अन्नकूटाच्या दिवशी देखील प्रसाद काय मिळतो? कदंभाताचाच प्रसाद मिळतो. तो कदंभात आपण ज्याला गोपाळकाला म्हणतो तो गोपाळकाला एकत्र केला गेला. आणि मग झालं, सगळे आनंदाने बसले. आणि आता कोणाच्याच मनात संकोच नाही, कोणाच्याच मनामध्ये संकोच नाही. सगळ्यांनी त्यातनं घेतला. पहिल्यांदा भगवंतांना निवेदन केलं गेलं, भगवंतांनी स्वतः ग्रहण केला, प्रसाद झाला. आता सगळ्यांनी त्याच्यामध्ये आनंदपूर्वक त्याला ग्रहण केलं. आणि भगवंतांचा गोपाळ काला संपन्न झाला. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि हा गोपाळ काला भगवंतांच्या समदृष्टीचं, भगवंतांच्या समभावाचं दिग्दर्शन करणारी लीला आहे. की तुझ्या डब्यात काय वावा बदामाचा शिरा आहे का? आण रे इकडे. आणि तुझी काय ती शिळी पोळी आणि आंबट टाक, घेऊन जा तुझं तू. नाही, भगवंतांचा भाव कसा? समान भाव आहे. आणि ती समदृष्टी आणि समान भाव हे भगवंतांचं विशेषण आहे. आपल्यामध्ये तो समान भाव असतो का? नाही. आपण मानव आहोत आणि तेही या कलियुगातले, तेही स्वार्थी. आपल्या मनामध्ये समभाव कधी येत नाही आणि आणायचा, बाणवायचा प्रयत्न केला तरी टिकत नाही. पण भगवंतांच्या हृदयामध्ये, भगवंतांच्या मनमंदिरामध्ये, मस्तिष्कामध्ये नित्य समान भाव आहे. आणि त्या समान भावनेनेच भगवंत बघतात. म्हणून तर विभीषणाला शरण मिळाली. तो समान भाव आहे म्हणून तर त्या कालियावरती कृपा झाली. तो समान भाव आहे म्हणून गजेंद्रावरती कृपा झाली. तो समान भाव आहे म्हणून महापापी अजामिलावर कृपा झाली. जर तो समतेचा भाव नसता, तो समान भाव नसता, तर या सगळ्यांचा उद्धार झाला असता का? अहो, त्या महापाप्याला कोण विचारणार? त्या महापाप्याच्या पुढं उभं राहायची कोणाची इच्छा नाही. पण भगवंतांनी त्यालाही समभावाने काय गती दिली? वैकुंठ गती, मोक्ष गती दिली. असा समान भाव भगवंत धारण करतात. आणि एक दिवस हे गोचारण करत असताना संध्याकाळच्या सुमाराला या सगळ्या गोपालांना भूक लागली. सकाळची केलेली न्याहारी संपलं, भूक लागली. आणि सगळ्यांनी म्हटलं, कन्हैया भूक लागली, काय करायचं, घरी जायला तर अजून वेळ आहे. भगवंतांनी म्हटलं की काही काळजी करू नका, एक काम करा, अरे इथं जवळच एक मोठा यज्ञ चाललाय, जा त्या यज्ञस्थानी जा आणि तिथं सांगा की म्हणाव कन्हैयानी, कृष्णानी, बाळकृष्णानी पाठवलंय. तिथं तुम्हाला प्रसाद मिळेल, तुम्हाला आनंद येईल.
हे सगळे पळत 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 तिथे गेले, यज्ञशाळेपर्यंत गेले आणि तिथे बसलेले मोठे मोठे तगडे तगडे दाढीवाले गुरुजी ओरडायला लागले, "ए थांब थांब थांब, बाहेर बाहेर बाहेर." अरे कोण कुठला, न हात धुतले, न पाय धुतले, न सोवळं आहे, न हे आहे, तू कुठं चालला, चल बाहेर, आलात कुठनं? हिरमुसलं तोंड घेऊन ही सगळी पोरं भगवंतांचं सवंगडी पुन्हा वापस आले. कृष्णांनी विचारलं, काय रे, चकाचक गोष्टी झाली, आला आनंद? अरे कानुडे, कसली गोष्टी, अरे तिथं गेलं तर बस दंड्यानी मारायचं तेवढं बाकी राहिलं. अरे काही नाही रे, त्यांनी आम्हाला ओरडून परत पाठवलं. भगवंतांनी विचारलं, कुठं गेलात? अरे यज्ञशाळेपर्यंत गेलो. मग काय झालं? अरे तिथे मोठे मोठे ते विद्वान बसले होते, लांब लांब दाढी, मोठी मोठी पोट. अरे त्यांच्या जवळ जायला कोणी सांगितलं? त्यांच्या ज्या बायका आहेत, यज्ञ पुरुषांच्या ज्या पत्नी आहेत, त्यांच्याकडे जा. कारण बायका, माता ही स्वभावानी कशी असते? आईमध्ये कुठला गुण आहे? वात्सल्य, वत्सलता आहे. अरे तुम्ही रॉंग नंबर, चुकीच्या ठिकाणी गेलात, जा परत. मग हे परत आले, त्या यज्ञपत्नींजवळ गेले आणि त्यांनी अत्यंत प्रेमाने या सगळ्यांना खूप गोष्टी करवली. आणि एक दिवस गोचारण करून भगवंत जेव्हा परत येत होते, संध्याकाळी गोधुलीची वेळा, आणि त्यावेळेला रोजचा दंड कसा की गोचारण करून परत असताना संध्याकाळी यशोदा आई ही दारी उभी असलेली दिसायची. एक सुंदर घंगाळ, त्याच्यामध्ये हलकं गरम केलेलं पाणी, आलेल्या कृष्णचंद्रांच्या चरणावरती पाणी घालून त्यांचे पाय धुवून पुसून मग मैया स्वतः त्यांना घेऊन घरात जायची. आज संध्याकाळच्या वेळी गोधुली वेळा झाली, भगवंत परत आले, पण बघतात तर आज दारावरती आई नाही. मनामध्ये शंकेची पाल चुकली, अरे काय झालं, आज आई कुठे गेली? पुढे आले तरी आईचा काही मागमूस दिसेना. घरात जवळ आले आणि स्वयंपाकघरातनं काहीतरी चांगलं खमंग खुसमुशीत केल्याचा वास यायला लागला. आणि भगवंतांनी जाणलं की अरे हो, आई माझ्यासाठी काही खाऊ करतीये आणि त्यामुळे बाहेर नाही. भगवंत आत गेलं, आई नाही दारात, त्यामुळे पायावर पाणी कोणी घातलं नाही, पाय धुतले नाही. भगवंत तसेच पळत पळत आत गेले आणि स्वयंपाकघराच्या दिशेने वळले. कारण तो सुगंध तो कुठल्या दिशेने येत होता? स्वयंपाकघरात नाही येत होता. तिकडे वळले आणि जसे जवळ गेले, मैयानी लांबनच बघितलं आणि ओरडली, बस बस कन्हैया, थांब थांब थांब, पुढं नको येऊस. अरे काय झालं? अरे इथे मी सोहळ्यात आहे. मग बाहेर 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 जा. अगं आई, रोज तर तू ये ये माझ्या बाळकृष्णा, ये माझ्या कृष्णा म्हणून दोन्ही हात पसरून माझं स्वागत करतेस, मला आपल्या हृदयाशी कवटाळतेस, आणि आज तुला काय झालं? कसलं सोहळं आलं? हे काय आहे? अरे मी इंद्र भगवंतांच्या, इंद्रदेवाच्या यज्ञासाठी सामग्री बनवतीये आणि ती सोहळ्यातली आहे, कारण यज्ञाचा प्रसाद आहे. आणि त्यामुळे आता मला शिव नको, लांब लांब. भगवंतांना कळेना, विचारायला लागले, आई अगं काय हे इंद्रदेव, काय कसली सामग्री, कसलं सोहळं? आईने दरडावलंय, इथं माझं डोकं नको खाऊ, आधीच उशीर झालाय, आणखीन बोलून माझा वेळ नको घेऊ, चल जा बाहेर, तुझे बाबा बसलेत, त्यांना जा आणि त्यांना विचार. भगवंत तसंच पळत 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 आले आणि नंद बाबांना विचारते झाले की बाबा, हा इंद्रदेव कोण आहे? आई इंद्रदेवासाठी काही स्वयंपाक करू राहिली, मला आत देखील जाऊ देईना. तेव्हा नंद बाबांनी सांगितलं की हे कृष्णा, आपण गोपाळ आहोत. गोपालन आणि गोचारण हा आपला प्रमुख कर्म आहे. आणि आपल्या गायींसाठी आपल्याला मुबलक चारा, आपल्याला पाणी जर कोणी देत असेल तर तो इंद्रदेव देतो. का? तर सगळे जेवढे मेघ आहेत ते इंद्राच्या आधिपत्यामध्ये राहतात. इंद्र आदेश देतो, मेघ येतात, वृष्टी होते, त्यांनी आपल्याला अन्न, धान्य, चारा, पाणी, जीवन मिळतं. आणि म्हणून
कृतज्ञते दाखल आपण प्रतिवर्ष त्या इंद्रदेवाचा यज्ञ करतो, जेणेकरून ते इंद्रदेव प्रसन्न राहोत आणि त्यांची आपल्यावर अखंड कृपा हो. भगवंतांनी ऐकलं आणि म्हणाले, नाही बाबा, ते इंद्रदेव कसे कोण काय तुम्ही पाहिलेत का? नाही. मग काय होतं? अहो, गुरुजी एका चौरंगावरती पहिल्यांदा कापड पसरतात, त्याच्यावर 2-4 मुठी तांदूळ किंवा गहू टाकतात, मग त्याच्यावर एक कलश ठेवतात, मग त्याच्यामध्ये काही पानं, त्याच्यावरती एखादा नारळ, आणि मग घाला अबीर बाळा, कुंकू वाहा, हळदी वाहा, त्याला लाल पिवळं करतात, एखादी माळा घालतात, मंत्र बोलतात आणि झाला इंद्र. अहो, लोट्याचीच पूजा करतात. आजपर्यंत इंद्राला प्रत्यक्ष पाहिलं का? नाही. का? तर मंत्रांनी त्या देवाचं आवाहन केलं जातं. मंत्राधीना देवता, सगळ्या देवता मंत्रांच्या अधीन आहेत, त्यामुळे मंत्रांनी देवतांचं आवाहन केलं जातं, भावानी त्या देवतांची पूजा होते, पण देवता प्रत्यक्ष येत नाहीत. बाबा, आता अशी पूजा आपल्याला नाही करायची. आपल्याला या वर्षीपासनं कोणाची पूजा करायची? गिरिराजाची पूजा करायची, गोवर्धनाची पूजा करायची. का? बाबा, कलौ श्री गिरिराजो प्रत्यक्ष देवता. ह्या कलियुगामध्ये श्री गिरिराज बाबा हे प्रत्यक्ष देवता आहेत. अहो, दिसतात, परिक्रमा करता येते, त्यामुळे आपण गिरिराजांची पूजा करायची. आणि राहता राहिली गोष्ट पाण्याची आणि हिरवळीची आणि अन्नाची. अहो, हे गिरिराज ह्यांच्यावरती अनेक औषधी वनस्पती आहेत. जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा गिरिराजांवरच्या औषधांनी आपण ठीक होतो. जेव्हा आपल्याला तहान लागते तेव्हा गिरिराजांच्याच शरीरावरनं वाहणारे असंख्य धबधबे आपल्याला पाणी देतात. गिरिराजांच्या तळाशी असलेली सुंदर हिरवीगार लुसलुशीत गायींच्या चरणाची जी कुरणं आहेत त्यांनी आपल्या गायींची पुष्टी होते, आणि म्हणून आपण गिरिराजाचं पूजन करावं. बरं, आता पावे तो चाहे ते सवंगडी असोत अथवा गोप असोत अथवा गोपांगना गोपिया असोत, सगळ्यांची भगवंतामध्ये आस्था आणि निष्ठा आहे. आणि त्यामुळे बाळकृष्ण म्हणतील, कृष्ण कन्हैया म्हणतील, तीच पूर्व दिशा, अशा या सगळ्यांचा निर्धार आहे. आणि म्हणून यावर्षी आता इंद्र महोत्सव न करता कुठला महोत्सव करायचं ठरलं? श्री गिरिराज महोत्सव करायचं सगळ्यांनी निर्धारित केलं. आणि मग दिवाळी झाली. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी शुक्ल पक्षामध्ये प्रतिपदेच्या दिवशी इंद्र महोत्सवासाठी ज्यांनी जी जी त्या सोहळ्यामध्ये सामग्री तयार केली होती, ती सगळी सामग्री त्या त्या शकटांमध्ये, बैलगाड्यांमध्ये भरून सगळेच्या सगळे निघाले. गिरिराज महाराजांच्या पर्यंत जाऊन पोचले. गर्गाचार्य गेले, पूजा करवायला लागले. ही जो प्रसंग आहे, ही लीला देखील अत्यंत दिव्य लीला आहे, सामान्य प्रसंग नाही. ह्या गिरिराज महोत्सवामध्ये सगळे देवी देवता, ऋषी मुनी, तपस्वी, ब्रह्मर्षी, राजर्षी, अमलात्मा, विमलात्मा, नाग, यक्ष, गंधर्व सगळेच्या सगळे ह्या महामहोत्सवामध्ये येऊन उपस्थित झालेले आहेत. सगळे आपापल्या बरोबर घेऊन आलेले भोग, नैवेद्य, 56 भोग त्या गिरिराजांना दाखवतात. कृष्ण कन्हैयांनी सांगितलं होतं की तुमचा देव, तुमचा इंद्र लोट्यावरचा पूजेचा, अहो आपण नैवेद्य दाखवला तर तो स्वीकार करतो का? तर नाही. तुळशीचं पान टाकतात, घंटी वाजवतात, पाणी फिरवतात, झालं जेवाचं देवण. नाही, आमचा गिरिराज प्रत्यक्ष जेवतो, हे भगवंतांनी सांगितलं होतं. आणि म्हणून भगवंतांनी प्रार्थना करता क्षणी पूजेच्या वेळेला गिरिराज महाराजांचं मुखारविंद प्रकट झालं. बोला गिरिराज महाराज की जय. आणि मग सगळ्यांनी त्यांची खूप सुंदर पूजा केली. त्यांच्या समोर आणलेले ते 56 भोग होते. ती जी नानाविध दिव्य शुद्ध सामग्री होती ती सन्मुख आणून ठेवली. त्या सामग्रीचा, त्या पदार्थांचा श्री गिरिराज महाराजांना नैवेद्य दाखवला गेला आणि गिरिराज महाराजांनी तो नैवेद्य स्वतः स्वीकार केला. असं गिरिराज पूजनाची कथा श्रवण करवतात. अहो, या पूजनामध्ये स्वतः शिवशंकर देखील आले होते. भगवंतांनी, कारण ही कशी दिव्य लीला, एक रूपामध्ये भगवंत बाळकृष्ण, कृष्ण कन्हैया म्हणून उभे आहेत,
आणि तेच भगवंत एक रूपामध्ये गिरिराजाच्या रूपाने उभे आहेत. तेच गिरिराज, तेच कृष्ण, आणि तोच कृष्ण स्वरूप त्या गिरिराज स्वरूपाचं पूजन करतोय. आणि शंकर आले, पार्वतींना म्हणाले चल लवकर, अगं तिकडं पूजा सुरू होईल, तिथं माझा कन्हैया, माझा बालकृष्ण तिथं नैवेद्य दाखवतोय, चल चल चल, काहीतरी घेऊन चल, खाली हाताने जाऊ नये. आता ती शंकराचीच पार्वती म्हटली, आधी सांगितलं असतं तर काही गोडा धोडाचं करून नेता आलं असतं. अरे काहीतरी असेल घरात बघ. म्हटले अहो कुठलं असणार, आपण राहतो कैलासावरती, आपल्या इथं काही फारसं मिळत नाही. हां, तुमच्यासाठी म्हणून पडलेली काही भांगेची पानं आहेत, बस काही नाही. एक काम कर, त्याच भांगेच्या पानांची भजी कर आणि चला घेऊन. शंकर स्वतः भांगेची भजी घेऊन आली, गर्गसंहितेमध्ये उल्लेख आहे. आणि विचारलं पार्वतीनी की अहो तिथं तर देवांना एकापेक्षा एक सरस शुद्ध उत्तम नैवेद्य दाखवले जातात, हे भांगेची भजी काय? तर आत्माराम शिवशंकर म्हणतात की अगं वेडी की खुळी, एवढा नैवेद्य, आणि गिरिराजांना किती नैवेद्य दाखवला गेला हो, किती नैवेद्य दाखवला गेला. 56 तऱ्हेची पदार्थ असं म्हटलं जातं. 56 क्वांटिटी किती होती, किती होता? 100 किलो 200 किलो किती होता? आहे कोणाच्या लक्षात आहे? हा 56 भोग तर होतेच. अहो आपण आपल्या घरी करतो की नाही, की उद्या कोणी यायचं आहे फारच मोठं, पंचपक्वान न करा, पण सांगतो ना की बाबा 1 किलो श्रीखंड कर, 2 किलो जिलब्या घेऊन ये, पाव पाव भर नाही नाही मी हा आपल्या घरी तेवढ्यातच पुरतं. इथं श्री गिरिराज महोत्सवामध्ये ह्या सगळ्या गोपिकांनी, या गवळणींनी, या गोपांनी आपापल्या घरी करून सिद्ध करून आणलेली शुद्ध सामग्री किती किलो होती, किती होती? हा किती होती? मण, किती मण? 1.25 लाख मण सामग्री. किती? 1.25 लाख मण सामग्रीचा भोग नैवेद्य श्रीगिरिजांना दाखवला. तेव्हा शंकर म्हणाले अगं वेडी की खुळी, एवढी 1.25 लाख मण सामग्री स्वतः कन्हैया गिरिराज म्हणून खाणार, तर मग त्याचं पोट नाही बिघडणार? अगं खाल्लेलं पचायला पाहिजे ना, चल थोडी भांग्याची भजी घे, खाया पिया पचाया सगळं पचून जाईल. पार्वती देवी भांग्याची भजी करून घेऊन आल्या आणि त्याचाही नैवेद्य गर्ग संहितेच्या अनुसार भगवंतांना तिथे 56 भोगामध्ये निवेदन केलेलं आहे. आणि अशा तऱ्हेने एक तर गोपाळकाला तो यमुनेच्या काठी एकत्रित केलेला, आणि आज त्याच अनुषंगाने कथेमध्ये भगवंतांना जे 56 प्रकारचे नैवेद्य अर्पण केले गेले त्याची आपण धावती कथा इथं श्रवण केली आहे. या कथेमागचं तथ्य 56च का, हे का, ते का, ते का, ते सगळं आपण उद्या दुपारी 3 वाजल्यापासनं उद्याच्या कथेचं सत्र प्रारंभ होईल आणि ते आपण उद्या बघू. तोपर्यंत आत्ता 2 मिनटं फक्त भगवंतांचं नाव घेत आजच्या या कथासत्राला मध्यंतरानंतरच्या भाई रोजचा नियम का मोडावा ना, दुग्धपानानंतरच्या सत्राला आज आपण इथं विश्राम देऊ. बोला गोपाल कृष्ण महाराज की जय. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्रीमद्